ओल्ड गोव्यातील जगप्रसिद्ध असलेले या चर्चला अनेक नावाने ओळखले जाते। बेसिलिका चर्च व सेंट फ्रान्सिस झेवियर याचे शव येथे एका चांदीच्या पेटीत ठेवण्यात आहे, म्हणून या चर्चला सेंट फ्रान्सिस झेवियर चर्च देखील म्हणले जाते। येथील मुख्य वेदीवर असलेल्या पवित्र त्रिटेनीच्या चिन्हासह 12 रूपातील प्रभू येशू असल्यामुळे या चर्चला बा जीसस चर्च देखील म्हणतात। बेसिलिका किंवा संत फ्रान्सिस झेवियर या भव्य दिव्य चर्चचे बांधकाम 1594 ला सुरू झाले व 1605 ला सुंदर असे बांधकाम पूर्ण झाले। संपूर्ण बांधकाम हे लेटराइट म्हणजेच जाव्या दगडाच्या चिरापासून बनलेले आहे। त्यावर चुन्याचा मुलामा घडलेला आहे। या भिंतीवर विविध शिल्पे कोरलेली आहेत। चर्चच्या आतील भाग भव्य दिव्य मोठा आयताकृती असून भिंतीवर छतावर सुंदर सजावट केलेली आहे। एका बाजूस प्रार्थना करण्यासाठी एक जागा आहे, तर एका बाजूस संत फ्रान्सिस झेवियर यांचा देह सुंदर चांदीच्या पेटीत ठेवलेला आहे। चारशे ते 450 वर्ष जुने असलेले सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात जगातील भाविक जुन्या गोव्यात दरवर्षी 3 डिसेंबरला मोठी गर्दी करत असतात। तसेच दर 10 वर्षातून एकदा ते समोरच असलेल्या सेंट कॅथरीन चर्चच्या आवारामध्ये 40 दिवस भाविकांच्या दर्शनासाठी ठेवले जाते। तेव्हा तर लाखोच्या संख्येने जगातील भाविक येथे उपस्थित असतात। या संकुलात चर्च ऑफ सेंट फ्रान्सिस असिस चर्च आहे। हे गोव्यातील एक अत्यंत सन्माननीय रोमन कॅथलिक चर्च आहे। या चर्चच्या आतील भागात अतिशय सुंदर सुशोभीकरण केले आहे। या चर्चविषयी आणखी एक आकर्षक गोष्ट म्हणजे यात असलेले संग्रहालयात बऱ्याच कलाकृती, तैलचित्र आणि सुंदर आकर्षण शिल्पेही आहेत। तसेच सुंदर काष्ठकला देखील आपणास येथे पाहावयास मिळते। व्हाईसरॉय डॉन फ्रान्सिस याने पोर्तुगीज वसाहतीमध्ये गन पावडर पुरवठा करण्यासाठी 1630 मध्ये जुन्या गोव्यातील पेनेलम येथे गन पावडर कारखाना चालू केला होता। नंतर 1869 मध्ये हा कारखाना बंद पडला। त्याच कारखान्यात हे घडीव दगडी आपणा येथे संग्रहालयामध्ये पाहावयास मिळतात। सेंट असिस चर्चच्या परिसरात असलेल्या उघड्या संग्रहालयात मंदिराचे, वाड्यांचे, किल्ल्यांचे, विविध प्रकारचे कोरीवकाम असलेले शिल्पे, विविध शिलालेख, शिला, मूर्ती, पुतळे, राजचिन्हे आपणास येथे पाहावयास मिळतात। ह्या संकुलात अजून एक दुसरे चर्च म्हणजे सेंट कॅथेड्रल डी सेंटा कॅटरिना, ज्याला सेंट कॅथेड्रल चर्च देखील म्हणतात। हे चर्च भारतातील सर्वात मोठे आणि गोव्यातील सर्वात लोकप्रिय चर्च आहे। या चर्चचे मूळतः 2 टावर होते, त्यातील एक टावर नष्ट झाला, परत तो कधी बांधला नाही। या चर्चचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे बेल माउथ असलेली मोठी गोल्डन बेल, जी गोवा राज्यातील सर्वात मोठी आहे।
या चर्चच्या आवारात सेंट फ्रान्सिस झेवियर्स यांचे शव 10 वर्षातून एकदा भाविकांच्या दर्शनासाठी ठेवले जाते। त्यावेळी जगातील मोठ्या प्रमाणात भाविक येथे जमा होत असतात। जर आपणास माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, धन्यवाद।